नमस्कार मंडळी, मी सिद्धाली. वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मस्त मजेत आहात आणि असेच मस्त मजेत राहा. तर मी एक होम डेकोरची सिरीज सुरू केली आहे. तुम्ही याआधी सुद्धा व्हिडिओज बघितले असतील आणि तुम्ही जर बघितले नसेल ना तर टेन्शन घेऊ नका, आय बटनमध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल. तर आज सुद्धा मी एक होम डेकोरचाच व्हिडिओ घेऊन आले आहे आणि बरेचसे प्रोडक्ट्स घेऊन आले आहे. खूप छान छान प्रोडक्ट्स आहेत. तुम्हाला सुद्धा हे प्रोडक्ट्स नक्की आवडतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, तुम्हाला यातलं कोणतं प्रोडक्ट आवडलं ना, प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता आपण फटाफट व्हिडिओला सुरुवात करूया. ऍक्च्युली मी ना कॅमेरा समोरच अनबॉक्सिंग केलेली आणि सर्व प्रोडक्ट्स तुम्हाला दाखवलेले आणि सगळं मी बोललेले सुद्धा, पण अनफॉर्च्युनेटली माझा माईक जो आहे त्याची बॅटरी लो झाली आणि तो बंद झालेला. तर आता मी पुन्हा व्हिडिओ बनवते पूर्ण. तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता काम आहे म्हटलं करावं लागेल. तर सर्वात पहिलं प्रोडक्ट आहे हे एक प्रिंटेड मॅट आहे. याचा मी तुम्हाला क्लोजअप लुक सुद्धा देते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. खूप छान आहे, राजस्थानी टाईपमध्ये असं एक कॅमेल आहे आणि मस्त वाटतं हे सुद्धा. हे मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये. हे जे प्रोडक्ट आहे ना ते मला खरंच खूप आवडलं आहे, कारण यावरची डिझाईन खरंच खूप सुंदर आली आहे. जशी दाखवलेली ना एक्झॅक्टली तशीच आहे. हे एक प्लेसमॅट आहे. हे आपण सेंटर टेबल, डायनिंग टेबल कुठेही ठेवू शकतो. त्याचे जे व्हायब्रंट कलर्स आहेत त्यामुळे याला खरंच खूप सुंदर लुक येत आहे. याला मी 10 आउट ऑफ 10 रेट करेन आणि हे मी परचेस केलेलं अराउंड 100 रुपीजमध्ये. त्यानंतर एक छोटीशी झलक देते आम्ही आता फटाफट तुम्हाला. एक कटलरी बॉक्स आहे ज्याच्यामध्ये तुम्ही आपले स्पून्स, फोक्स वगैरे सगळं ठेवू शकता यामध्ये. आणि ह्याचा कलर बघा किती सुंदर कलर आलाय. याचा खूप छान वाटतोय. म्हणजे एक थोडंसं वेगळं लुक येईल, मॉडर्न लुक येईल. जर तुम्हाला कलरफुल किचन वगैरे आवडत असेल ना तर एक बेस्ट चॉईस आहे हा कटलरी बॉक्स. आता हा जो कटलरी बॉक्स आहे तो मी तुम्हाला क्लोजअपमध्ये दाखवते. याला बघा एक हँडल आहे आणि यावर पोल्का डॉट्स आहेत. आणि या कटलरी बॉक्सला ना 4 कंपार्टमेंट्स आहेत. विदाऊट एनी सेकंड थॉट तुम्ही हा परचेस करू शकता. एवढा सुंदर हा कटलरी बॉक्स आहे. याला मी 10 आउट ऑफ 10 रेट करेन आणि हा मी परचेस केलेला अराउंड 200 रुपीजमध्ये. आणि मी ना जे सर्व प्रोडक्ट्स आहेत ना त्याला मी रेट सुद्धा करते व्हिडिओमध्ये, म्हणजे तुम्हाला सुद्धा आयडिया येते प्रॉपर की एक्झॅक्टली कसे प्रोडक्ट्स आहेत. आणि जे क्वालिटी चांगली आहे ना तर मी तसंच सांगते. जर क्वालिटी मला नाही आवडली ना तर मी सरळ सांगते की क्वालिटी एवढी खास नाही आहे. तर हे जे आहे ना हे एक सिरॅमिकमध्ये आहे आणि ह्याच्यामध्ये ना हा 2चा सेट आला आहे. सिरॅमिक जार्स आहेत. हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते. थोडे ना हेवी आहेत. ॲक्च्युली सिरॅमिकमधले जे सर्व प्रोडक्ट्स असतात ना ते थोडे हेवी साईडलाच येतात. तर हे जे सिरॅमिक जार्स आहेत ना ते मी परचेस केलेले याचा कलर बघून, याचं कलर कॉम्बिनेशन बघून ॲक्च्युली. कारण हे ब्लॅक अँड व्हाईट आहेत आणि यावरची जी प्रिंट आहे ना ती पण खूप सुंदर आहे आणि पूर्ण सर्व साईडने याला प्रिंट आहे ती. यामध्ये आपण लोणचं वगैरे ठेवू शकतो. हे जार्स डायनिंग टेबलवर वगैरे सुद्धा सुंदर वाटतील. तर याला मी रेट करेन 8 आउट ऑफ 10. हे जार्स मी परचेस केलेले अराउंड 300 रुपीजमध्ये. त्यानंतर मी एक फ्रीजसाठी कवर ऑर्डर केलेलं. हे अशा प्रकारे कवर आहे. पांडाची प्रिंट आहे आणि इथे त्याला छोटे छोटे असं हे पण आहे. स्टोरेजसाठी तुम्ही छोटे कप्पे दिलेत, ठेवू शकता. तर छान आहे ओव्हरऑल. हा कपडा चांगला आहे. मागून त्याला ना असं अस्तर सुद्धा आहे प्रॉपर. म्हणजे हे दाखवलेलं ना एक्झॅक्टली तसंच चाललंय. क्वालिटी सुद्धा चांगली आहे याची, या प्रोडक्टची. प्रोडक्ट आहे क्यूटचं छोटंसं. ॲक्च्युली मी हे ना मिशो सेलमध्ये घेतलं आहे तर मला ना हार्डली हे 50 रुपीजमध्ये मिळालं आहे. असं एक सिलिकॉनचा ब्रश आहे, म्हणजे आपण हे चपातीला किंवा आपण घावणे वगैरे करतो तर भिड्यावरती वगैरे तेल लावायला यामध्ये आपण तेल हे स्टोअर करू शकतो. तर हे जे प्रोडक्ट आहे ना ते एक छोटंसं एक ऑइल डिस्पेन्सर आहे, त्याबरोबर सिलिकॉन ब्रश आहे आणि वरचं झाकण जे आहे ना ते तुम्ही बघू शकता की ते अटॅच नाही आहे याच्याबरोबर. ते नुसतं ठेवायचंच झाकण आहे यावर. बाकी तुम्हाला ऑइल वगैरे पोर करायचं असेल तर तुम्ही हे प्रॉपर उघडू शकता. हे जे वरती येल्लो झाकण जे आहे ना तर ते पूर्णपणे उघडतं. पण ॲज पर प्राईस हे प्रोडक्ट चांगलं आहे. तर या प्रोडक्टला ना मी 7 आउट ऑफ 10 रेट करते आणि हे मी परचेस केलेलं अराउंड 50 रुपीजमध्ये, कारण हे मी जे मिशोचा महासेल असतो ना त्यामध्ये परचेस केलं आहे. त्यानंतर एक नेक्स्ट प्रोडक्ट जे आहे ना ते आर्टिफिशियल प्लांट आहे अशा प्रकारे. तर याच्याबरोबर मी एक वाससुद्धा ऑर्डर केलेलं, पण ते वासची ऑर्डर माहीत नाही का पण कॅन्सल झाली. त्या सेलरने कॅन्सल केली. पण हे छान आहे आणि माझ्याकडे वाससुद्धा आहे तर मी तुम्हाला हे दाखवते प्लांट म्हणजे कसं वाटतं ते. तर आता हे जे आर्टिफिशियल प्लांट आहे ना याचा कलर खरंच खूप सुंदर आला आहे. म्हणजे असं हे मला वाटतं
व्यवस्थित खूप असे छान असे एखाद्या पॉटमध्ये वगैरे ठेवल्यावर ना एकदम क्लासी वाटेल. हे मी परचेस केलेलं अराउंड 200 रुपीजमध्ये आणि याला मी 9 आउट ऑफ 10 रेट करेन. त्यानंतर हे आहेत सॉल्ट अँड पेपरचे शेकर्स. याआधी सुद्धा मी एक शेअर केलेले, ते सुद्धा मस्त होते आणि हे सुद्धा छान आहेत आणि क्वालिटी सुद्धा याची ना चांगली येते. ॲक्च्युली मिशोवरून ऑर्डर केलं ना ती क्वालिटी चांगली येते, ते सर्वात महत्त्वाचं आहे ॲक्च्युली, क्वालिटी चांगली येणं. तर हे जे प्रोडक्ट आहे ना ते सेट ऑफ 2 आहे. कॅक्टस शेपमध्ये हे सॉल्ट अँड पेपरचे शेकर्स आहेत. खूप सुंदर प्रोडक्ट आलं आहे, सिरामिकमध्येच आहे आणि याला खालच्या साईडने तुम्ही बघू शकता असे एअरटाईट त्याला लीड आहे. हे डायनिंग टेबलवर वगैरे खूप सुंदर वाटतील. लास्ट टाइम सुद्धा मी जे शेअर केलेलं ना ते सुद्धा खूप छान होते. त्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला देते आय बटनमध्ये, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा त्याची लिंक तुम्हाला मिळून जाईल. तर याला मी रेट करेन 9 आउट ऑफ 10 आणि हे मी परचेस केलेले अराउंड 150 रुपीजमध्ये. तर नेक्स्ट जे प्रोडक्ट आहे ना ते पण खूप छान असं होम डेकरचं प्रोडक्ट आहे. कॅमिल्स आहेत हे 2. खूप सुंदर सेट आहे, तुम्हाला दाखवते मी पुढे कसा आहे तो. साईज छोटी आहे याची पण हेवी आहेत, वजनाला छान आहेत, क्वालिटी सुंदर वाटते क्वालिटी याची. तर नेक्स्ट जे प्रोडक्ट आहे ना ते सेट ऑफ 2 आहे. 2 कॅमलचं सेट आहे. यावरती खूप सुंदर डिझाईन केली आहे आणि गोल्डन कलरमध्ये आहेत हे. म्हणजे कुठेही शोपीस म्हणून किंवा कोणाला गिफ्ट देण्यासाठी सुद्धा खूप सुंदर वाटतात. ते साईज खूप मोठी नाही, एकदम छोटेसेच आहेत. फिनिशिंग वगैरे याचं ना खरंच खूप छान आहे. हे मी परचेस केलेले अराउंड 140 रुपीजमध्ये आणि याला मी 9 आउट ऑफ 10 रेट करेन. त्यानंतर मी एक कपचा सेट ऑर्डर केलेला. हा सुद्धा खूप छान आलाय, मी तुम्हाला दाखवते क्लोजअपमध्ये. बाहेरून असं बेज कलरमध्ये आहे आणि आतून त्याला कलर आहे. 6चा सेट आहे, खूप सुंदर सेट आहे. तर यामध्ये सिरॅमिक कुल्हड आहेत, ते 6चा सेट आहे. त्याचं कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे. बाहेरून बेज कलर आहे आणि आतून त्याला डिफरंट कलर्स आहेत. याची क्वालिटी, याचं फिनिशिंग सुद्धा खरंच खूप सुंदर आलंय आणि कॉम्पॅक्ट साईज आहे ही. जर तुम्ही कॉम्पॅक्ट साईजमध्ये कुल्हड बघता ना तर ही परफेक्ट आहे आणि गिफ्टिंगसाठी सुद्धा खरंच हा एक बेस्ट ऑप्शन आहे. हे मी परचेस केलेले अराउंड 300 रुपीजमध्ये आणि याला मी 10 आउट ऑफ 10 रेट करेन. आता हे पुढचं प्रोडक्ट दाखवते. हे मी अशी मॅट ऑर्डर केलेली, जी ना आपण सोफ्याच्या समोर किंवा किचनमध्ये आपल्या ट्रॉलीच्या समोर ना ठेवू शकतो. खूप सुंदर आणि साईज सुद्धा ना ही परफेक्ट आली आणि खूप छान मॅट आहे. कलर कॉम्बिनेशन जसं दाखवलेलं तसंच आहे, परफेक्ट आलं. डिझाईन सुद्धा चांगलं आहे आणि क्वालिटी सुद्धा चांगली वाटते. आणि ही मला वाटतं अँटी स्किट आहे. बघू शकता एवढी मोठी मॅट आहे ही, छान आहे. म्हणजे ओव्हरऑल मला ही आवडली आहे. आता नेक्स्ट प्रोडक्ट आपण बघूया. तर हे जे प्रोडक्ट आहे ना हे आहे सोफा रनर. खूपच मोठा आला माझ्या मते, बरोबर आहे साईज, परफेक्ट साईज आली. हे मी तुम्हाला ना सोफ्यावर सुद्धा टाकून दाखवते आणि कलर जसं दाखवलेलं ना मस्टर्ड कलर अगदी तसाच आला आहे आणि कपडा सुद्धा सेम आला याचा. छान आलंय प्रोडक्ट हे सुद्धा, मस्त वाटतं. आणि हे बघा हे एवढंच नाही हा, हे असं डबल ऍक्च्युली. दाखवते तुम्हाला पूर्ण ओपनच करून. हे बघा एवढी प्रॉपर मोठी साईज आहे याची. तर हे प्रोडक्ट सुद्धा छान आलंय. दाखवते तुम्हाला हे सोफ्यावर सुद्धा टाकून, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल. साईज सुद्धा परफेक्ट आहे याची. तुम्ही ना मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा फॉलो करू शकता. तिथे ना मी डेली स्टोरीज वगैरे अपलोड करत असते, तर त्यावरून आपण कनेक्ट होऊ शकतो. तर त्याच्या ज्या लिंक्स आहेत ना त्या सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तर प्लीज नक्की फॉलो करा तिथे सुद्धा. तर नेक्स्ट प्रोडक्ट आहे ना ते आहे टिश्यू पेपर होल्डर. आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला एक टिश्यू पेपर होल्डर दाखवलेला आणि एक थोडी वेगळी डिझाईन मी या व्हिडिओसाठी घेऊन आले. एक गोल्डन कलरमध्ये आहे आणि याची डिझाईन सुद्धा खूप क्लासी वाटते. याला मी रेट करेन 9 आउट ऑफ 10 आणि हा मी परचेस केलेला अराउंड 170 रुपीजमध्ये. आता लास्ट बट नॉट द लिस्टचे आपले प्रोडक्ट आहे ना ते आहे एक होम डेकरचं प्रोडक्ट. हे तुम्ही ऑफिसमध्ये सुद्धा ठेवू शकता, एवढं सुंदर प्रोडक्ट आहे. हे एक टेबल क्लॉक विथ प्लांटर स्टँड आहे. हे जे आहे ना यामध्ये तुम्ही आर्टिफिशियल प्लांट्स ठेवू शकता. हा सुद्धा एक अँटिक पीस वाटतो. याचं गोल्डमध्ये फिनिशिंग आहे आणि सायकल आणि त्याला जे टेबल क्लॉक आणि मागेचं प्लांटर आहे ना खूप सुंदर लुक आहे याचा. हे प्रोडक्ट सुद्धा तुम्ही विदाऊट एनी डाऊट परचेस करू शकता. याला मी 10 आउट ऑफ 10 रेट करेन.
आणि हे मी परचेस केलेलं अराउंड 350 रुपीजमध्ये. कोणाला गिफ्ट देण्यासाठी हा सुद्धा एक खरंच खूप सुंदर ऑप्शन आहे. आय होप हे सर्व प्रोडक्ट्स तुम्हाला आवडले असतील. सर्व प्रोडक्टच्या ज्या लिंक्स आहेत ना त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत आणि काही प्रोडक्ट्स मी टॅग सुद्धा केले आहेत, तर त्यावरून सुद्धा तुम्ही हे परचेस करू शकता. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि हाईप सुद्धा करा. तसंच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यातलं तुम्हाला कोणतं प्रोडक्ट आवडलं ना हे तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी बाय.